राज्यात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन हे आरक्षण दिले आहे असं काही राजकीय विरोधी पक्षाच्या लोकांचं म्हणणं आहे. आणि सगळं दिसतं विरोधीचं, आणि त्याचं मला काय राजकारण करत नाही. त्यात विरोधी पक्ष आहे, सत्ताधारी, माझा मायबाप समाजच सगळे उघडच दिसतंय. मागणी एक, केलं एक. आम्ही ते करायला विरोधच नाही आमचा. आम्ही त्यांचं स्वागत केलं, आता तिसऱ्यांदा म्हणतोय, मनापासून स्वागत केले. पण त्याचबरोबर जी करोडो मराठ्यांची मागणी, 100-150ची मागणी होती, तिघाची होती, 100-150 लोक घेणार आहेत, तेवढ्यांची मागणी होती. म्हणलं त्यांच्याबरोबर अगोदर या सगळ्या सोयऱ्यांच्या करोडोच्या संख्येनं जे मराठा समाज रस्त्यावर उतरला यांच्या मागणीला प्राधान्य दिलं जाईल. तर हिला बाजूला ठेवता आणि ते करता, इतका मुख्यमंत्र्याचा दबाव नेमका कोणाचा आहे त्यांच्यावरती? कोणाचा आहे तुम्हाला काय वाटतं? कळलं ना आता. उद्या आंदोलन एकदा डिक्लेअर झालं की आपोआप सगळेच उघडे पडते. एकट्या भुजबळांच्या दबावानं एवढं होणं शक्य आहे का? एकट्या भुजबळांच्या दबाव त्याला तर गिने त्याचं तर काढूच नका. गेले मराठा आरक्षणात तू बस म्हणा बोंबला तिकडंच. त्याचा एकट्याचा दबाव आहे का मुख्यमंत्री? गरज असू शकते त्याची जास्त, कारण त्याला मध्ये जेलला लोक न्यायची माहिती आहे, त्याच्यामुळे त्याची गरज जास्त असत. जे समाजाला राजगादीवर बसवतो त्यांची गरज नसेल सरकारला. तुम्ही ज्या सकाळी अपेक्षा आमदारांकडून व्यक्त केल्या होत्या, अन्यथा मराठा समाजाचे तुम्ही विरोधक असाल असं तुम्ही म्हणाले, आता काय त्यावर तुमचं? कोण बोललं जरा उघड होईल ना संध्याकाळपर्यंत. कोण बोललं नाही, कोण नाही, आणखीन सुरूच वाटतं ती. त्यावेळेस उघड होईल ना. न बोलणारे सगळे नाही, जो नाही बोललेला तो कोणत्या पक्षाचा असू तिकडे, तो मराठा विरोधीच. आमच्या लेकरासाठी उठला नाही तो मराठ्यांचा विरोधीच. या कायद्याबाबत एकमतानं सगळ्यांनी सहमती दर्शवलेली आहे या कायद्यावर. मग सगळ्या सोयऱ्याबाबत का त्याचे हात मोडत होते का? त्याबाबत जमत नव्हतं का तिथं पेन नव्हते त्यांचं सहाय्य करायला? राज ठाकरे असे म्हटले की